अधिकारी अहिल्यानगर यांनी पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल व डिझेल बाटली किंवा ड्रममध्ये देऊ नये असे आदेश दिल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। ट्रॅक्टर व शेतीच्या कामांसाठी इंधन नेण्यासाठी शेतकरी प्रामुख्याने ड्रम किंवा कॅनचा वापर करतात। या बंदीमुळे अनेक ठिकाणी ट्रॅक्टर बंद पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ उबाटा सेनेचे तालुका प्रमुख भरत मोरे, शहर प्रमुख बालाजी गोरडे तसेच इतर पदाधिकारी स्थानिक पेट्रोल पंपावर गेले आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। त्यांच्या शेतीच्या कामासाठी लागणारे इंधनच मिळत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करावी, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल। सध्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा सोसायटीचा पेट्रोल पंप बोरोके ब्रदर्स या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव आलेत। हा महाराष्ट्र, हा देश शेतीप्रधान देश आपण म्हणतो, पण आज जो इराण आणि अमेरिका यांचा जो वार चालू झाला त्या वाराचे पडसाद इथपर्यंत पोहोचलेत, खेड्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेत। हा शेतकरी हातामध्ये कॅन घेऊन बऱ्याच वेळचा या ठिकाणी उभा आहे आणि इथल्या मॅनेजरने आम्हाला GR दाखवला। कलेक्टरचे आदेश आहेत, कॅन पेट्रोल डब्यामध्ये डिझेल पेट्रोल देता येणार नाही। ठीक आहे, गोष्ट आम्ही समजू शकतो, पण जो बळीराजा आहे, आता हे धारणगाव इथून 15 किलोमीटर, हे करंजी 15-20 किलोमीटर, हे मुर्शेदपूर 10-15 किलोमीटर, आता हे हिंगणीचे शेतकरी हे जर 15-20 किलोमीटरहून तिथे ट्रॅक्टर यांचं काम चालू आहे शेतामध्ये, ट्रॅक्टर तिथे सोडून आले, तो ट्रॅक्टर इथपर्यंत आणायचा तर तेवढं डिझेल लागणार आहेत। मग त्या शेतकऱ्याला परवडेल कसं? एक तर त्याच्या मालाला भाव नाही, तो शेतकऱ्याचं वय बघा, शेतीतलं काम सोडून डिझेल घेण्यासाठी आलेत। किमान कलेक्टर साहेब, पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपण जे सोशल मीडियावर सांगतायत पेट्रोल डिझेल गॅससाठी कुठेही रांगा लागलेल्या नाहीयेत, कुठेही कमी नाहीये, व्यवस्थित सुरळीत चालू आहे। मग हे काय, हे बनावट आहे का? हा शेतकरी गेल्या बऱ्याच वेळपासून, हा यांचं वय बघा, हातामध्ये थरथर कापतायत ते, त्यांना डिझेल मिळालं नाही आपल्या आदेशानुसार। अहो मग शेतकऱ्याने काय आता ओळखपत्र बनवायचे का मी शेतकरी? हा देश जर शेतीप्रधान देश आहे तर शेतकऱ्याचे जे हाल असेल तर बाजारपेठेची काय हाल झालेली आज कोपरगाव शहरात, या देशात, या महाराष्ट्रात शासन करताना बघा। हे शेतकरी सगळे फक्त 5 ते 10 लिटर डिझेल मिळावं, किमान आजचं शेतीतलं काम उरकावं त्यासाठी आलेत। जर अशा पद्धतीची हाल होत असेल तर हे निषेध करण्याच्याही पलीकडं गेलेलं आहे। आता तुम्हाला सगळ्यांना जे खुर्चीवर बसलेत, JC मध्ये बसलेत, आदेश काढतात, तुम्हालाच आता नागडं केलं पाहिजे अशी परिस्थिती आता झाली। एक दिवस जनता नक्कीच रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। तुमचा जाहीर निषेध तर मी व्यक्त करणारच नाही, त्या करण्याच्या पलीकडे तुम्ही गेलेत। नालायक आणि शंड सरकार, तुम्ही असमर्थ ठरलेले आहेत। या निमित्तानं सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश पारित केले त्यांनी आम्हाला सर्क्युलर दाखवलं, पण ते आदेश पारित करत असताना किमान तुम्ही शेतकऱ्यांचा तरी विचार करायला पाहिजे होता। तुम्ही ठीक आहे बाटलीमध्ये देऊ नका, पण तुम्ही शेतकऱ्याला डिझेल द्यायला पाहिजे। शेतकरी हा ओळखून येतो, तुमचा कायमचा खातेदार आहे, तो कायम पेट्रोल पंपावर जाऊन कॅनमध्ये डिझेल पेट्रोल घेतो। किमान कलेक्टर साहेब एवढी जाचा कट काढा, शेतकऱ्यांसाठी डिझेल पेट्रोल मिळालं पाहिजे अशी आमची मागणी। दिवस चालू आहे, मशागतीचे काम, शेतीचे काम। आता मी एक संवत्सरला माझी शेती, माझ्या शेतामधली विहिरीचं उत्खनन खणायचं काम चालू आहे। आता तिथं फॉकलँड चालू आहे चेनचा, आता त्या फॉकलँडचं डिझेल संपलेलं आहे, तर इथं आम्ही डिझेल घेण्यासाठी आलेलो होतो। तर आता तो फॉकलँड काय पेट्रोल पंपावर घेऊन यायचा का? तो फॉकलँड जर पेट्रोल पंपावर घेऊन आलो आणि ते फॉकलँड रोडवर चालायला परवानगी नाहीये, तो फॉकलँडला एक ट्रक आणावं लागती, ते ट्रक मध्ये तो लोड करावा लागतो, मग तो इथं घेऊन येऊ का? हे असं सरकारने जे जाचकाठी काढलेले आहे, किमान शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्यांना तरी डिझेल देण्यात यावे, अन्यथा कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची सर्व जबाबदारी कलेक्टर आणि शासनाची असेल। शेतकऱ्याने नाही केला पेरा तर काय खाल धतुरा, असं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला म्हणावं लागेल। भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे। शेतकरी हा देशाचा, राज्याचा पाठीचा कणा आहे। आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधव असेल 10-15 किलोमीटरहून अक्षरशः इथे येत आहे धावत,
शेतामध्ये त्यांचं काम बंद आहे अक्षरशः. कारण ट्रॅक्टरला डिझेल नसल्यामुळे शेतीची मशागतचे कामं असतील, पिकाचे काही कामं असतील, ते ट्रॅक्टरमुळे कामं अडून राहिले. ते इथं बाईकवर आले डिझेल घेण्यासाठी, परंतु त्यांना डिझेल मिळत नाही. पेट्रोल पंपवाल्यांची चूक नाही, परंतु जे कलेक्टर आहे, ते जिल्हाधिकारी असतील, यांनी आदेश काढलाय का कॅनमध्ये तेल देऊ नये, डिझेल देऊ नये. भरत भाऊंनी सांगितलं बघा, त्यांनी आयडेंटिटी कार्ड बनावं का आम्ही शेतकरी म्हणून. आज त्यांचा ट्रॅक्टर इथं जर 10 किलोमीटर आणायचं म्हणला तर त्यांना परत 1500 रुपये खर्च आहे. आज शेतकरी जर परिस्थिती बघितली तर पिकाला भाव नाही आहे, पीक विम्याचे प्रश्न आहे, कर्जमाफी संदर्भात फक्त घोषणा आहे, प्रत्यक्ष हातात काय येत आहे. या मंत्रिमंडळातील काही मंत्री असतील, त्यांना कॅप्टन खरतकडे जायला वेळ आहे, आमचे शेतकऱ्याचे प्रश्न बघायला वेळ नाही. तो मंत्री राष्ट्रवादीचा, तो जिरवळ, त्याला आईशलीला करायला वेळ आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला वेळ नाही. अरे तुम्ही पण मंत्री आहात, आमदार आहात, खासदार आहात, जे कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सरकारमधले, हे पण शेतकऱ्याने पिकवलेलंच खाता ना. जर शेतकऱ्याने उद्या पीक जर नाहीच केलं तयार तर तुम्ही काय खाल. म्हणून म्हणण्याची वेळ आली, शेतकऱ्याने नाही केला पेरा तर काय खाल धतोरा. केंद्र सरकारने ही जाचक जी आट टाकली केलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तर डिझेल दिलं जाणार नाही कॅनमध्ये. तत्काळ तो GR रद्द करावा. अक्षरशः आमचे तालुका प्रमुख असतील, भरत भाऊ, शहर प्रमुख बालाभाऊ असतील, सर्व शिवसैनिक आणि ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकरी प्रेमी यांना सगळ्यांना घेऊन आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावरली लढाई लढू. पण आमच्या शेतकऱ्याला वारंवार आम्ही सोडणार नाही. आज आम्ही ही मागणी करतो, तत्काळ त्यांना डिझेल मिळावं, त्यांची कुठली अडवणूक होऊ नये अशी आम्ही या निमित्ताने मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी धारणगावचा शेतकरी आहे. आम्ही डिझेल आणायला आलो. आमची नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना ट्रॅक्टर बंद पडला आणि मग आम्ही डिझेल आणायला आलो. डिझेल आणायला आलो तर आम्ही 2-3 पेट्रोल पंप फिरलो. पण आम्हाला कळलं इथं डिझेल आहे. मग आम्ही इकडं आलो तर नेमकं ते म्हणे की तुम्हाला ट्रॅक्टर घेऊन यावं लागणार. आता ट्रॅक्टरचं डिझेल तिथं संपलं. ट्रॅक्टर तिथं चालू आहे ना, तिकडे आणायचा कसा. नाही तर मग येणे देवा गाडी आम्ही ओढून आणतो तो ट्रॅक्टर. ते बी नांगर लावेली, नांगरा सगळं ओढून आणावला. नाही तर मग शेतकऱ्याचा नांगर दाखवला आणि शेतकऱ्याला सरकारला नांगरायचं कसं. तर काय सांगावं, आम्हाला डिझेल मिळाना, काय मिळाना. आमची एवढी शासनाला विनंती का आम्हाला डिझेल द्यावा. मी एक मुर्शदपूरहून आलेलो आहे. मी एक शेतकरी आहे. तर माझा ट्रॅक्टरचं डिझेल पण संपलेलं आहे. तर मला इथं ड्रम घेऊन आल्यानंतर मला ड्रममध्ये डिझेल द्यायला नाही म्हणलेलं आहे. तर कृपया करून बाबा ड्रममध्ये डिझेल द्यावा आहे. हे कलेक्टरने जो आदेश काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि शेतकऱ्यांना डिझेल द्यावा. बाकी दुसऱ्यांना भरपूर डिझेल भेटतं, परंतु शेतकऱ्याला भेटत नाही. तर शेतकऱ्यांना डिझेल द्यावं एवढी आमची विनंती.